आज आपण ही अशा प्रकारची एक बॅकपॅक बनवणार आहोत। याला तुम्ही सॅकही म्हणू शकता। मुलांना या सॅकचा उपयोग ट्युशनसाठी करता येऊ शकतो। एखादी वही, कंपास बॉक्स आणि छोटासा खाऊचा डबा म्हणा किंवा एखादी पाण्याची बॉटल यामध्ये सहज मावेल। आणि आपल्याकडचे घरातील शर्ट पीस, पॅन्ट पीस उरलेले असतात त्यापासूनही तुम्ही अशा बॅग बनवू शकता। फार कमी कापड लागते अशी बॅग बनवायला। मुलं जेव्हा ट्रेकिंगला जातात तेव्हाही अशा सॅकचा उपयोग होतो, म्हणजे यामध्ये तुमचं गरजेचं साहित्य सहज मावू शकेल। तर ही अशी आपण बॅकपॅक आज बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने ही तुम्हाला मी शिवून दाखवणार आहे। आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचे की आपल्या चॅनलवर असेच दोरीच्या बटव्यांचेही व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नक्की पहा। यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात। यासाठी मी हे 14 बाय 36 इंच असं एक अखंड कापड घेतलेलं आहे। आणि हे कापड मी शर्ट पीसचं घेतलेलं आहे। हे शर्ट पीसचं कापड थोडंसं जाड आहे, त्यामुळे ही बॅग आपली छान मजबूत होणार आहे। या मेन फॅब्रिक मधूनच हे 3 बाय 3 इंचाचे 2 तुकडे कट केलेले आहेत। याचे आपण बाजूला बंद बनवणार आहोत। हे 2 मणी घेतलेले आहेत। याचे होल थोडेसे मोठ्या साईजचे आहेत, तर हे ऑप्शनल आहेत। हे नसले तुमच्याकडे तरी चालणार आहे। आणि ही एक दोरी घेतलेली आहे, याचा आपण बंद म्हणून वापर करणार आहोत। सुरुवातीला हा कपडा 36 इंचामध्ये असा दुमडून घ्यायचा आहे आणि या दोन्ही बाजू अशा एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अशी दोन्ही टोकं एकत्र जुळवून घ्यायची आहेत। आणि तर मध्यावर आपण कट देऊन घेणार आहोत। याही बाजूला मध्यवर्ती असा कट द्यायचा आहे। इथे या बाजूला असं अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथून वरतून खाली 3 इंचावर मार्किंग करायचं आहे। आणि तशी एक रेष आखून घ्यायची आहे। आणि इथं या अर्धा इंचावर कट द्यायचा आहे। तसंच याही बाजूला असंच मार्किंग करून इथेही कट द्यायचा आहे। यात एक सांगायचं राहिलं म्हणजे हे कापड असं दुमडताना याच्या दोन्ही सुलट बाजू समोरासमोर येतील, याप्रमाणे हे कापड असं दुमडायचं आहे। आता हे इथं जे आपण कट केलेला आहे, तर हा भाग असा अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे इथपर्यंत। तसंच याही बाजूला करायचं आहे, असं उलट बाजूला आतमध्ये घ्यायचं आहे आणि इथं सरळ एक टीप देऊन घ्यायची आहे। तसंच या दोनही बाजूंना इथं टिपा देऊन घ्यायच्या आहेत। इथे या चारही बाजूंना असा अर्धा इंच दुमडून मी टिपा देऊन घेतलेल्या आहेत। आता ही जी वरची बाजू आहे इथे अर्धा इंच असा आतल्या बाजूला म्हणजे उलट बाजूला दुमडायचं आहे आणि संपूर्ण अशी एक टिप देऊन घ्यायची आहे। तसंच याही बाजूला ही वरची बाजू आतल्या दिशेला अर्धा इंच वळवून इथेही एक टिप देऊन घ्यायची आहे। वरती इथं अशी आपली टिप देऊन झालेली आहे दोन्ही बाजूंना। इथं वरतून जे खाली 3 इंचावर मार्किंग केलं होतं, बरोबर ही वरची बाजू त्यावर ठेवायची आहे। इथे वाटल्यास आपण टाचणीचा वापर करू शकतो। या बाजूला ही बाजू अशी जुळवून घ्यायची आहे। आणि संपूर्ण इथं अशी एक टीप देऊन घ्यायची आहे। असंच याही बाजूला ही बाजू अशी आतल्या दिशेला दुमडून इथे एक टीप देऊन घ्यायची आहे। या दोन्ही बाजूंच्या टिपा दिलेल्या आहेत। इथं मी मॅचिंगचा दोरा वापरलेला नाही मुद्दाम, की तुमच्या लक्षात यावं की कुठं टिप दिलेली आहे, कुठं दुमडलेलं आहे, म्हणून मी इथं मॅचिंगचा दोरा नाही वापरला। तर या दोन्ही अशा आतल्या बाजूला पट्ट्या वळवून झालेल्या आहेत। आता हा तुकडा आपण असा उलटवून घेऊयात, म्हणजे याच्या दोन्ही सुलट बाजू समोरासमोर घ्यायच्या आहेत। आणि असं करताना ह्या वरच्या दोन्ही बाजू जुळवून घ्यायच्या आहेत। इथे वाटल्यास आपण क्लिप्सच्या मदतीने फिक्स करून घेऊयात। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगत आहे।
अगदी 10 मिनिटाच्या आत ही पिशवी अशी शिवून तयार होते. आता या दोन्ही बाजून आपल्याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत. त्या अगोदर आपण हे जे 2 तुकडे घेतलेले आहेत यापासून आपण बेल्ट बनवून घेऊयात. या दोन्ही तुकड्यांपैकी हा तुकडा खाली ठेवूयात असा, आणि या बाजूने अर्धा इंचाचा आतमध्ये घ्यायचा आहे आणि याही बाजूने असं आतल्या दिशेला अर्धा इंच घ्यायचा आहे. पुन्हा या दोन्ही बाजू अशा एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे आणि याही बाजूला टीप देऊन घ्यायची आहे. यासारखाच आपण या तुकड्यापासूनही बेल्ट बनवून घेणार आहोत. आता या दोन्ही बाजूंच्या टिपा देण्या अगोदर हे आपण खाली जे मध्यावर मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला हे बेल्ट सेट करून घ्यायचे आहेत. तर हा जो बेल्ट आहे हा असा मध्यभागी दुमडायचा आहे आणि याची ही बंद बाजू इथे खाली अशी आतमध्ये घालून घ्यायची आहे आणि या मध्यापासून वरती साधारण अर्धा इंच सोडून हा बेल्ट इथं सेट करून घ्यायचा आहे. इथे वाटलंच आपण क्लिप्सच्या मदतीने फिक्स करून घेऊयात. तसंच दुसरा बेल्ट याही बाजूला आतल्या बाजूने फिक्स करून घ्यायचा आहे. इथे दोन्ही बाजूंना 2दा टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे आणि ही पिशवी वरच्या बाजूने अशी उलटवून घ्यायची आहे. ही पिशवी उलटवल्यानंतर छान आपली ही बॅकपॅक म्हणा किंवा छोटीशी सॅक म्हणा तयार आहे. आता यामध्ये आपल्याला दोऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. खालच्या बाजूलाही बघा हे दोन्ही बाजूला असे छानपैकी बंद लागले गेले आहेत. यामधून आता आपल्याला दोऱ्या ओवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला आता या दोरीचं माप कसं घ्यायचं ते सांगते मी. आता ही जी दोरी आहे ही साधारण मी 90 इंचाची घेतलेली आहे, अशी अखंड, म्हणजे एक सिंगल ही दोरी मी 90 इंचाची घेतलेली आहे. तर ही दोरी अशी दुहेरी करायची आहे. बरोबर असं एकसारखं करायचं आहे या दोरीला. ही दोरीची जी बंद बाजू आहे ती वरच्या बाजूच्या या टोकाला ठेवायची आहे. इथे असं ठेवायचं आहे हात असा आणि इथून असं खाली अंतर घ्यायचं आहे आणि या खालच्या दिशेपासून साधारण 10 ते 15 इंच जास्त ही दोरी घ्यायची आहे. लक्षात घ्या ही दोरी मी डबल घेतलेली आहेत. अशा 2 दोऱ्या घ्यायच्या आहेत. आता ही दोरी ओवायची कसं ते दाखवते मी तुम्हाला. आता या पिशवीची जी वरची बाजू आहे तिथे आपण या एका भागापासून ही दोरी सेफ्टी पिनच्या मदतीने आतमध्ये ओवून घेणार आहोत अशी. खूप सोप्या पद्धतीने ही पिशवी मी तुम्हाला शिवून दाखवलेली आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही दोरी इथपर्यंत आल्यानंतर सलग अशी पुन्हा इथून ओवायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपण ही दोरी जिथून आतमध्ये टाकलेली आहे तिथूनच ही दोरी बाहेर काढायची आहे. जिथून आपण दोरी आतमध्ये टाकली होती तिथूनच आपण दुसऱ्या बाजूने ही दोरी बाहेर काढलेली आहे. आता ही दोरी आपण एकसारखी करून घ्यायची आहे आणि दुसरी दोरी आपण यासारखीच ओवून घेणार आहोत. आता ही दुसरी दोरी आपण या दोरीची इथे जी बंद बाजू आहे इथून टाकायला सुरुवात करणार आहोत. पुन्हा इथं न थांबता अशीच ही दोरी सलग ओवून घ्यायची आहे पुढेही. जिथून ही दोरी टाकली होती त्याच बाजूला आपण ही दोरी काढून घेणार आहोत बाहेर. या दोरीची दोन्ही टोक आता एकसारखी जुळवून घ्यायची आहेत आणि या बंदामधून आपण ही दोरी आता ओवून घेणार आहोत. त्या अगोदर आपण हा जो मणी घेतला आहे त्यामध्ये ही दोरीची दोन्ही टोकं ओवून घ्यायची आहेत. हा मणी याला लावणं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा, नसेल तर सरळ ही दोरी यामधून बंदामधून ओवून घ्या. या मण्यामुळे काय होतं की ही दोरी एका ठिकाणी सेट होऊन जाते, म्हणजे ही दोरी सरकत नाही इकडं तिकडं. या मण्यातून ही दोरी ओवल्यानंतर या दोरीचं एक टोक या खालच्या बंदामधून ओवून घ्यायचं आहे.
या दोरीचे टोक हे ओवल्यानंतर ही दोन्ही टोकं पुन्हा एकत्र घ्यायची आहेत आणि खालच्या दिशेला इथे एक छानशी अशी गाठ देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही दोनदा एक गाठ देऊ शकता म्हणजे हा बेल्ट अजून मजबूत होईल. आता या बाजूचा हा असा बेल्ट आपला सेट झालेला आहे. याचप्रमाणे आपण या दुसऱ्या बाजूलाही हा मणी ओवून ही दोरी इथं ओवून घेणार आहोत. या दोन्ही बाजूंच्या दोऱ्या आपण या बंदामध्ये ओवून घेतलेल्या आहेत आणि छानशी आपली बॅकपॅक तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही बॅग आपण शिवलेली आहे. एकच सिंगल कप्पा आहे याला. तर यामध्ये तुम्ही हवं तर दोन्ही बाजूला एक एक कप्पा करू शकता. तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी कापडामध्ये ही बॅग तयार होते. इथे मी आणखी ह्या 2 सॅक शिवलेल्या आहेत आणि ह्या अशा सॅक आपण घरी शिवल्यामुळे याला आपण 2-2 टिपा देऊन छान मजबूत बनवतो, तेव्हा या टिकायलाही छान असतात. तर अशा सॅक तुम्ही घरातील छोट्या मुलांसाठी बनवून पहा किंवा तुम्ही या अशा भरपूर प्रमाणात बनवून याचा तुम्ही छोटासा व्यवसाय करू शकता. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही लाईक केल्यामुळं यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि मलाही एक प्रेरणा मिळते की तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत आहेत. त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवायलाही हुरूप येतो. खाली जी बेल आयकॉन म्हणजेच घंटा दिलेली आहे त्यावरही क्लिक करा. त्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.